नमस्कार. तुमचं स्वागत आहे विक्रांत ट्रेडिंग हब मराठीमध्ये. शनिवार रविवार कसा गेला मग सगळ्यांचा? माझा तर छान गेला. बराच फिरलो मी आणि ब्रेक मी ह्या घेतच असतो सुट्टीच्या दिवशी आणि सगळ्यांनी घेतला पाहिजे, कारण ब्रेक घेतल्यावर जरा बरं वाटतं, डोक्याला शांती मिळते. फ्रेंड्स किंवा फॅमिली संग बाहेर जाऊन येत जावा, है ना. जरा बरं वाटतं. मग तुमच्या पुढच्या दिवसाची सुरुवात वर्किंग डेला करायची असते, त्याच्यामुळं रिफ्रेशमेंट मिळून जाते तुम्हाला एक. ठीक आहे. मेडिटेशन वगैरे करता का कोणी? नाही करत तर चालू करा. खूप इम्पॉर्टंट आहे स्वतःसाठी आणि आरोग्यासाठी. मी एक नवीन सिरीज चालू करतोय सायकोलॉजीवर. तशी कुणी बनवली नाही अजून तरी यूट्यूबवर. सायकोलॉजीचे बरेच व्हिडिओज आलेत, पण ही जरा वेगळी असणार आहे. आध्यात्मिक आहे, प्लस आपल्या ट्रेडिंगशी संबंधित असलेली. रोज एक शॉर्ट व्हिडिओ येत राहील. फक्त 1 मिनिट द्यायचं आहे तुम्हाला, जास्त नाही मागत. खूप जास्त चेंजेस होतील तुमच्यामध्ये, म्हणजे फक्त ट्रेडिंगमध्ये नाही तर तुमच्या आयुष्यात पण. ठीक आहे. तर ती रोज बघा, नियमाने रोज बघायची. फक्त अर्धाच मिनिटं द्यायचं आहे तुम्हाला, जास्त पण नाही. खूप छान प्रोग्रेस होईल. तुम्हाला तुमचं कळून येईल, मला तुम्ही सांगालच. ठीक आहे. चला मग आपली ॲनालिसिस स्टार्ट करू. मी हा डेली टाइम फ्रेमचा चार्ट उघडून ठेवलाय पहिलाच. तर याच्यात आता डेली टाइम फ्रेमच का, तर आपली नेहमी मोठ्या टाइम फ्रेम पासून सुरुवात करायची असते ॲनालिसिसला, त्याच्यामुळे मी डेली टाइम फ्रेम केलाय. ठीक आहे. तर पहिलं तर मी तुम्हाला ट्रेंड लाईन याशी जोडून दाखवतो की काय घडलंय आणि काय घडणार आहे, ज्यातनं तुम्हाला अंदाज येईल, है ना. थोडक्यात हे बघा, ही इथनं आपला अप ट्रेंड चालू झाला होता आणि हा इथनं एक मी जोडतो. तर ही अशी सुरुवात झाली होती. ठीक आहे. ही अशी आपली दोन अशी जोडण्यात आले. तर हे असे दोन म्हणजे कसं, आता इथनं हे बघा, इथनं वर टच झालं, इथं खाली आलं, पण इथं टाइम स्पेंड केला, है ना. तसंच इथं हे वर खाली होत होतं, म्हणून हे दोन जॉईन केले मी. इथं असं वर गेलं, सस्टेन केलं, पण इथनं परत खाली आलं. इथं बघा, याला परत सपोर्ट घेतला, इथनं असंच वर गेलं, हे तोडलं, पण परत इथनं जी पॉवरफुल सेलिंग जी आली ती 27 सप्टेंबर पासून खाली आली, बरोबर. इथनं असे, इथली पण मी एक ट्रेंड लाईन तुम्हाला जोडून दाखवतो. ही आणि एकदम सुंदर ट्रेंड लाईन बनते. हे अशी इथं एक आणि इथनं इथनं जोडली तरीही चालेल तशी, पण ही इथं ही ही परफेक्ट राहील. बघा, तर हे इथं पण तीच सेम स्थिती झाली. तर ही ट्रेंड लाईन जेव्हा तोडली या कॅन्डलनी, परत हे कॅन्डल रिटेस्ट करायला आलं, रिटेस्ट करून परत खाली आलं. इथनं ह्या ट्रेंड लाईन पासून खाली येत गेलं. या ट्रेंड लाईनला किती फॉलो केलंय मस्त. आता हे इथनं ब्रेकआउट झालंय, इथं सस्टेन केलंय, आता इथं वर चाललंय. तर हे अप ट्रेंड तुम्हाला, एक मिनिट, हे जेव्हा मी फिबोनाची इथनं प्लॉट करतो तुम्हाला कळत. पहिलं तर अप ट्रेंडचं बघूयात, है ना. अप ट्रेंड इथनं चालू झाला, इथनं वर गेला, इथनं जेव्हा आपल्याला ही समजा रॅली कॅप्चर करता नाही आली, तर इथनं हा जेव्हा खाली आला 0.5 एरिया आणि 0.618 हा इम्पॉर्टंट असतो. तर इथनं हे
रिट्रेस तर झालं, ते जायला इथं पाहिजे होतं, पण इथं गेलं नाही कारण सेलिंग खूप पॉवरफुल होती. इथं कन्सॉलिडेट केलं, ऍक्च्युली इथं वर जायला पाहिजे होतं पण नाही गेलं. इथनं सरळ सरळ खाली येतच गेलं मार्केट. मग ह्या लेवलला पण इथं रिस्पेक्ट दिला. बघा इथली ही जी लेवल आहे, ही लाईन दाखवतो तुम्हाला, हिरवी लाईन आहे. हे बघा इथनं इथनं वर आपला बुल रन चालू झालता. थोडा 10% होता तो, बरोबर. इथनं जवळजवळ 10%चा होता. 2400 पॉईंट जवळपास वर गेलं होतं. आणि इथनच ह्या लेवल पासून इथनं अप ट्रेंड म्हणजे थोडासा बाउन्स भेटला आपल्याला, 1-2%. न परत आलं इथं, ट्राय केला पण हे तोडून खाली आलं. इथं हे आपला अप ट्रेंडचा भाग झाला. आता तुम्हाला हेच सेम फिबोनाची मी डाऊन ट्रेंडला लावून दाखवतो. का, कसं, ते बघा. आता का लावून दाखवतोय मी. तुम्ही जर ही शॉर्टफॉलची रॅली मिस केली असाल तर तुम्हाला परत ऑपॉर्च्युनिटी इथं येत आहे. इथं संधी येते तुम्हाला. कुठं, तर हा एरिया बघा, 0.5 एरिया हा आहे एक आणि 2. तर मेन हा असतो 0.618. तर ह्या एरियापासून तुम्हाला परत रॅली खालची मिळू शकते. पण जोपर्यंत एखादी कॅन्डल इथं वर क्लोज होत नाही तोपर्यंत आपण समजून चालायचंय की हे मार्केट खालीच येणार आहे. पण इथं मार्केट लगेच खाली नाही येणार किंवा लगेच वर नाही जाणार. आता एवढ्या एरियात कन्सॉलिडेट होऊ शकतं, जसं इथं झालंय बघा. इथं बराच टाइम घेतला मार्केट खाली येण्यासाठी किंवा वर जाण्यासाठी. डिसिजन इथं पेंडिंग होतं. तर हा एरिया आणि हा इथपर्यंत 223, 220-23, जोपर्यंत याच्यावर कॅन्डल क्लोज होत नाही तर तोपर्यंत आपण डाऊन ट्रेंड मध्येच आहे असं समजून चालायचं. सध्या तरी वरच्या डायरेक्शननी चाललंय मार्केट, नो डाऊट. पण जेव्हा ही मोठी रॅली बघतो आपण डाऊन साईडची, तर त्याच्यासमोर ही रॅली छोटी आहे. तर सध्या 50% रिट्रेसमेंट झाले. पण हे फिबोनाचीचं वैशिष्ट्य आहे की 50% ते हे 0.618 म्हणजे 60% 60% ला परत ती रॅली पुन्हा कंटिन्यू होते खाली. सध्याचं मार्केट असं चाललंय ना की मार्केट ना टेक्निकल अनालिसिस फॉलो करतंय ना फंडामेंटल, काहीच नाही. नुसतं वर खाली, कारण ते डेली एक्सपायरी बंद झाल्या त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम येतोय आता. ठीक आहे, तर आपण ह्या गोष्टींवर लक्ष ठेवूयात. मी तुम्हाला तेच सांगेन, बाकी काय नाही. ठीक आहे, आता आपण जाऊयात पुढच्या पार्ट मध्ये. हे ड्रॉइंग डिलीट करतो. तर तुम्हाला मी नेतो छोट्या टाइम फ्रेमवर आणि तुम्हाला मी लेवल्स देतो. ठीक आहे, लेवल्स कुठल्या आपल्याला इम्पॉर्टंट असणार आहे पूर्ण वीक मध्ये ते मी तुम्हाला सांगतो. पहिली तर आपली फिबोनाची जी, एक मिनिट, हे हे फक्त मी हे कॅन्सल करतो, बाकीचं राहू दे तसंच, कारण हा एरिया आपल्याला मार्क करायची, ही एक लाईन, बरोबर. आपण आपण जाऊयात आता 15 मिनिटाच्या ह्याच्यात टाइम फ्रेम मध्ये. ठीक आहे, आता ही एक लेवल तुम्हाला महत्वाची ठरेल, कारण इथं एक तर सायकोलॉजिकल लेवल आहे, प्लस तुमची इथनं सेलिंग आली होती थोडीफार, ती एक लेवल तुम्ही ध्यानात ठेवा. काही एवढी मेजर लेवल नाहीये पण तिथं ऍक्टिव्हिटी होईल. मेजर ऍक्टिव्हिटी ह्या झोन मध्ये होणार. 25,220
20, 25, 130 या झोन मध्ये मेजर ऍक्टिव्हिटी होणार आहे आपली. ठीक आहे. आणि ही आहे 0.5 ची लेवल, बरोबर. ही पण मी तुम्हाला डॅश डॅश लाईन करून दाखवतो. आणि तिथनं खाली ही एक लेवल कुठली, एक मिनिट, 501 आणि इथं 540. या फक्त इंट्राडे साठी आहेत, याच्यात काही एवढं घाबरून जायची गरज नाही. मोठा ट्रेंड जो फॉलो होणार आहे तर तो त्याच लाईनीमध्ये होईल मी जे सांगितलं है ना. या बारीकशा लाईनी आहेत, याला मी ब्लॅक कलर देतो. यांच्यावर पण लक्ष ठेवायचंय, कारण ही तोडले, हे तोडून जर गेलं खाली, इथं सस्टेन नाही झालं, आपलं नेक्स्ट लेवल 300 हे आणि 300 हे 28. तर ही इथनं आपल्याला परत बाईंगची ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे. तर ही लेवल खूप व्यवस्थितपणे तुम्ही ट्रेड करा. तर हेच तुमचं सगळं वीकली अनालिसिसचे लेवल्स राहतील. आणि ही समजा जर तोडली तर इथं तुम्ही बघा, इथं परत कुठली लेवल आहे आता महत्वाची, ही आता इथं इथपर्यंत पण येऊ शकतं 24,000ची. हा एरिया सगळा बाईंगचाच आहे तसा, काय जास्त पण मला नाही वाटत याच्या खाली येईल. पहिलं तर वरच जाईल खाली यायच्या आधी, इथपर्यंतच येईल. इथनं जरी तोडलं, इथनं ह्या लेवल पासनं बाईंग होणार 100%. आणि इथनं वर जाईल 100%. म्हणजे मार्केटमध्ये असं 100% काय नसतं, पण ज्या पद्धतीने कॅन्डल बनली तर थोडीफार बाईंग येणार इथे. जर इथनं रिव्हर्सल झालं तरी हा रेजिस्टन्स होऊन जाणार, कारण एकदा सपोर्ट तोडला की तो रेजिस्टन्स होऊन जातो. त्याच्यामुळं इथनं पलटू पण शकतं, काय असं सांगता येत नाही. ठीक आहे. तर तुम्हाला लेवल्स पण दिले, तुम्ही ते फॉलो करा व्यवस्थितपणे. आणि मी सेन्सेक्सची स्ट्रॅटेजी दिली आहे, तर ती तुम्ही बहुतेक चांगली प्रॅक्टिस करताय का नाही आता ते मला माहित नाही, पण फ्रीची संधी घ्या, संधीचं सोनं करा, मी तेवढंच म्हणेन. जेवढ्या लोकांनी मला मेल्स केलेले आहेत त्यांना मी रिप्लाय दिलाय की त्या प्रीमियमचं 3x कधी होतं आणि कसं होतं. त्यांनी खूप चांगली प्रॅक्टिस केली आहे सगळ्यांनी. आणि बॅक टेस्टिंगचं पण मला जी एक्सेल फाईल पाठवायला लावली होती तर ती पण त्यांनी पाठवली. मला खूप बरं वाटलं की ते सगळे मेहनत घेतात है ना. तर तुम्ही जे नवीन लोक आलेत तर त्यांनी पण बघावी, माझी अशी इच्छा आहे. त्यांना पण खूप चांगला फायदा होईल ते बघून. काही वेळ लागणार नाही तुम्हाला शिकायला, खूप सोपी आणि सिंपल आहे. ते एकदा बघून घ्या आणि भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.